इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून मराठा समाजाने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला आहे। या रास्ता रोको आंदोलनात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून सगळे सोयऱ्यांचा कायदा लवकरात लवकर पारित करावा व ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी मागणीही यावेळी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा लाख मराठा राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, राजर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, छत्रपती दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, मनोज दादा तुम आगे बढ़ो। आज रस्ता रोका जालना रोड पेंडगाव मराठा क्रांती चौकामध्ये चालू आहे आणि हा जो आमचा लढा आहे, कारण शासनाचे जे 10% जे फसवं आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाचं फार नुकसान होणार आहे आणि हे आरक्षण पुन्हा टिकणार नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता रोको करण्याची डबल पुन्हा वेळ आलेली आहे। त्यामुळे आमची सरकारला आमच्या मराठा समाजाच्या वतीने एकच विनंती आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन आमचा साऱ्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा, एवढी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। आणि जी आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवरायांसमोर, त्यांनी त्या शपथेचं पालन करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं, ही आमची मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती। रस्ता रोको याच्यासाठी आहे की सरकारनं 10% आरक्षण 50%च्या वर दिल्यामुळं आमच्या मराठा समाजाला ते मान्य नाही आणि आमचं ओबीसी मधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे। आता कुठं तुम्ही रस्ता रोको केलेला आहे? आता सध्या आमचं पेंडगाव नॅशनल हायवे 52 वरती बीडपासून 10 किलोमीटर आहे। बरं, मी राज्य सरकारला इशारा देणार। आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून 10% एक्स्ट्रा दुसरं 50%च्या पुढून देऊन दिलेलं आहे, ते आम्हाला मान्य नाही आहे। काय नेमकं काय आम्हाला ओबीसी मधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आहे आम्हाला। आता हे आंदोलनाचं हत्यार जे आहे किती दिवस तुम्ही असं जोपर्यंत आमचे सगळे सोयरे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन चालू ठेवणार। आम्ही जे सरकारने आम्हाला 10% फसवं आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही। त्याच्यामुळे आमची सर्व महाराष्ट्रातील मराठ्याची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत हे सगळे काढून टाकण्यात यावे, अशी ही सगळं मराठा समाजाची मागणी आहे। तुम्ही बघा, ज्यावेळेस या सरकारने फसवं 10% आरक्षण दिलं, तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का? फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि ह्यांनीच हे आनंद केला आहे। मराठा समाजामध्ये उलटं रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे। त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे 10% दिलं आहे ज्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी चांगलं बी ते, पण जे आमच्यासारख्या जे मराठा समाजाची ज्या भावना आहेत की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अंमलात आणून हे कुणबीमधून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक सोलापुर।